नमस्कार मंडळी. चॅट जीपीटी 2026 मध्ये याला वापरण्याचं एक खास मार्गदर्शक घेऊन आलो आहोत. जर असं वाटत असेल ना की अरे या AI टूलमध्ये जे दिसतंय त्यापेक्षा खूप काही जास्त आहे, तर मग आपण अगदी योग्य ठिकाणी आहात. चला तर मग सुरुवात करूया. आपण विचार करूया, अनेकदा एआयचा वापर कसा होतो? फक्त प्रश्न विचारला, उत्तर मिळालं आणि कॉपी पेस्ट केलं. बरोबर ना? पण असं करून ना आपण त्याच्या खऱ्या शक्तीचा फक्त एक अगदी छोटासा, लहानसा भाग वापरत असतो. पण आज आपण हेच चित्र बदलणार आहोत. या टूलला फक्त एक उत्तर देणारं मशीन म्हणून नाही, तर आपला एक वैयक्तिक सहकारी, एक पार्टनर कसा बनवायचं, हेच आज आपल्याला समजून घ्यायचंय. बरं, तर पॉवर युजर बनण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती असेल? ती आहे मानसिकता बदलणं. हे फक्त एक टूल, एक साधन नाहीये, तर हा एक विचार करणारा भागीदार आहे. आणि हा बदल किती मोठा आहे हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, सामान्य वापरकर्ते AIला काय समजतात? एक उत्तर देणारं मशीन. पण पॉवर युजर्स ते याला विचार करणारा भागीदार किंवा एक दुसरा मेंदू मानतात. ते फक्त प्रश्न विचारत नाहीत, तर AIला थेट कामं सोपवतात. हाच तो खरा फरक आहे. आणि हे करायचं कसं? तर त्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे रोल प्रॉम्प्टिंग. म्हणजे काय? तर ह्यात आपण चॅट जीपीटीला एक खास भूमिका, एक खास जबाबदारी देतो. आणि मग बघा, मिळणारी उत्तरं कितीतरी जास्त अचूक आणि उपयोगी असतात. आणि हे करणं खूप सोपं आहे बरं का. फक्त 3 पायऱ्या लक्षात ठेवायच्या. पहिली, भूमिका स्पष्ट करा. म्हणजे AIला सांगा की तो कोण आहे. दुसरी, प्रेक्षक कोण आहेत ते सांगा, कोणासाठी लिहायचंय. आणि तिसरी, ध्येय काय आहे हे अगदी स्पष्ट करा. एवढं करून बघा, मिळणाऱ्या उत्तरांची क्वालिटी पाहून खरंच आश्चर्य वाटेल. चला, आता मानसिकता तर बदलली, पण 2026च्या चॅट जीपीटीमध्ये अशी कोणती नवीन फीचर्स आहेत, कोणती नवी वैशिष्ट्ये आहेत जी कामाच्या या नवीन पद्धतीला सपोर्ट करतात? चला, पाहूया. ही फीचर्स खरंच आपलं काम खूप सोपं आणि ऑर्गनाइज्ड करतात. बघा, महत्त्वाचे संवाद पिन करून कायम वर ठेवता येतात. सहकाऱ्यांसोबत थेट ग्रुप चॅट्समध्ये प्रोजेक्टवर काम करता येतं. आणि छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी तात्पुरते चॅट्स वापरून हिस्ट्रीचा पसारा टाळता येतो. किती सोपं झालंय सगळं. आणि हे तर खरंच एक गेम चेंजर आहे. आता चॅट जीपीटी फक्त शब्दांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. विचार करा, फोटोशॉपसारखे ॲप्स जोडून थेट इमेजचं काम करता येतंय, किंवा सोरा वापरून आपण फक्त टेक्स्टमधून छोटे व्हिडिओ क्लिप्स बनवू शकतो. कल्पना करा, यामुळे किती नव्या शक्यता निर्माण होतात. ओके, तर आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, म्हणजे प्रगत प्रॉम्प्टिंगची तंत्र. यांना आपण क्रिएटिव्हिटीचे स्विच असंही म्हणू शकतो. म्हणजे असे स्विच जे तुमची सर्जनशीलता ऑन करतील. तर पहिला स्विच आहे स्टाईल इंजेक्शन. म्हणजे काय? तर चॅट जीपीटीला एक क्रिएटिव्ह पोशाख घालायला द्यायचा. समजा त्याला सांगितलं की एका ड्रिल सार्जंटच्या भाषेत कामाची यादी बनव. मग बघा काय गंमत येते. उत्तर नेहमीपेक्षा खूपच वेगळा आणि मजेशीर मिळेल. आता दुसरा स्विच, पर्स्पेक्टिव्ह फ्लिप, म्हणजे दृष्टिकोन बदलणे. सरळसोट सल्ला मागण्याऐवजी असं विचारून बघा की माझ्या भविष्यातील मी यावर काय सल्ला देईल. यामुळे अनेकदा खूप खोल आणि भावनिक उत्तरं मिळतात, जी आपल्याला एक नवीन दिशा दाखवतात. आता हे जे तंत्र आहे ना, हे खूपच शक्तिशाली आहे. याला म्हणतात रिव्हर्स प्रॉम्प्टिंग. यात एक गंमत आहे. आपण AIला एक इमेज देतो आणि त्यालाच विचारतो की अरे, अशीच इमेज तयार करण्यासाठी नेमकं कोणता प्रॉम्प्ट वापरावा लागेल. खरं तर हे शिकण्यासाठी एक जबरदस्त मार्ग आहे. आणि याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. एक इमेज अपलोड करा, AIकडून त्यासाठीचा प्रॉम्प्ट मागून घ्या आणि तोच प्रॉम्प्ट वापरून नवीन तशाच प्रकारच्या प्रतिमा तयार करा. म्हणजे इतरांच्या कामातून शिकून स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवण्याची ही एक भारी संधी आहे. बरं, ही सगळी तंत्र वापरल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं सत्य समोर येतं, आणि ते म्हणजे मानव आणि AI यांच्यातली भागीदारी. AI आपल्याला प्रचंड वेग देऊ शकतो, पण दिशा तर आपल्यालाच द्यावी लागते. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. AI हा आपला सहाय्यक आहे, आपला पर्याय नाही. त्याचा वापर आपलं काम वाढवण्यासाठी करायचा आहे, स्वतःची जागा घेण्यासाठी नाही. कारण आपली सर्जनशीलता, आपला अनुभव ह्यांची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की AI आपला आवाज अधिक प्रभावी नक्कीच बनू शकतो, पण तो आपला आवाज कधीच बनू शकत नाही. कारण खरेपणा, आपल्या भावना आणि लोकांचा विश्वास ह्या गोष्टी फक्त आणि फक्त एक माणूसच देऊ शकतो.
तर मग आता प्रश्न हाच आहे की या नवीन आणि शक्तिशाली क्रिएटिव्ह पार्टनरसोबत आपण एकत्र काय निर्माण करणार आहोत? विचार करा, कारण शक्यता खरंच अमर्यादित आहेत. और ऐसे वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें.